सत्संगजी प्रेमाने बोला. धन निरंकारजी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज त्यांच्या असीम अशा कृपेने आणि तुम्हा सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने या सत्संग सोहळ्याचे या ठिकाणी या ग्रहप्रवेशाच्या निमित्तानं आयोजन होत आहे. खरोखर दासचेही परम भाग्य आहे की तुम्हासारख्या साधू संतांचं दर्शन दासला या ठिकाणी घेण्याचा अलभ्यासा लाभ प्राप्त होत आहे. खरोखर महात्मा सुद्धा म्हणाले की जे ज्ञान आपल्याला सद्गुरूने दिलं अमोलक अशी देणगी आहे. हिऱ्या समान हे ज्ञान आहे, परंतु आपल्याला त्याची जाण जर नसेल तर ते मिळालं पण कळालं नाही असं म्हणायला काही हरकत नाही. महात्माचा भाव सुंदर आहे की या ठिकाणी या सत्संगचं आयोजन महात्म्याने केलं आणि आम्हाला या सत्संगचं आपल्याला अलभ्यासा लाभ होत आहे. ज्ञान सद्गुरूचेच मानवा घरदेवाचे दाखविते, ज्ञान सद्गुरूचेच मानवा मुक्ती मार्गा भेटविते. जगाच्या कल्याणासाठी या संतांच्या विभूती असतात. हे संत म्हणजे साक्षात सद्गुरू आणि संत एकच. आज जगाच्या पाठीवर निरंकारी मिशनच्या माध्यमातून सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज ते ज्ञान आम्हाला देत आहेत. अखंड विश्वाला ते ज्ञानदान देण्याचं कार्य करत आहे की जे पवित्र असं मानलेलं हे ज्ञान आहे. नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्रमिह विद्यते तत् स्वयं योग संसिद्धा कालनात्मिनी विंदती. म्हणून असो येणं घडे ते विचारितांच्या संगडे पुढती ज्ञानाचे निपाडे पवित्र न दिसे. हेच ज्ञान हे पवित्र होय आणि काही तैसे का आहे जैसे चैतन्य का नव्हे दुसरे का. हे अर्जुना या ज्ञानासारखी पवित्र दुसरी कुठलीही वस्तू नाहीये. तू या आत्म्याच्या ठिकाणी याला जाण, या मोह मायेच्या बाहेर तू ये, त्यावेळेसच खऱ्या अर्थाने त्या प्रत्यक्ष विराट स्वरूपाचं तुला दर्शन होईल. पण त्यासाठी सद्गुरूच्या चरणावर जाणं गरजेचं आहे. सद्गुरू पर्यंत या संतांच्या दरबारापर्यंत जाणं महत्वाचं आहे. कारण ते सद्गुरूच असतात की त्या देवाची ओळख आपल्याला करून देत असतात. या ठिकाणी कार्यक्रम घेण्याचा उद्देशही तोच आहे की हे संतांचं दर्शन व्हावं, संतांच्या चरणाची चरण आपल्या घराला लागावे. म्हणून या परिवारानं 8 तास केला, या ठिकाणी या सत्संग सोहळ्याचे आयोजन केले आणि मला हा सत्संग सोहळा या ठिकाणी अनुभवायला मिळतोय. महात्मा सुद्धा परमादरणीय महात्मा शंकर यादवजी हे सुद्धा खूप दुरून दिंडोरी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि केवळ फक्त परोपकाराची भावना. महात्म्याला कसलं एवढं लांबून यायचं पाकिट नाहीये, कसले काही त्यांना देणगी कुणी देणार नाहीये. स्वतःच्या खिशातले स्वतःच्या पाकिटातले पैसे खर्च करून या ठिकाणी महात्मा आलेले आहेत. भाव एकच आहे की आम्हाला जे कळाले ते इतरांना कळावं, जे जे आपण अशी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. या उक्तीप्रमाणे महात्मा निस्वार्थ भावनेने या ठिकाणी आलेले आहे. प्रत्येक महात्मा या ठिकाणी आला याचसाठी आला की बाबा मला जे सत्य कळालंय, मला जो परमात्मा कळालाय, मी जो परमात्मा पाहिलाय तो इतरांना दाखवण्यासाठी मी कसाच माझ्या सद्गुरूचा संदेश देते. सत्संगजी हा दरबार मिळणं, हा सत्याचा संघ मिळणं, संतांचा संघ मिळणं ही काही साधी सोपी गोष्टी नाहीये. संत संगतीचे काय सांगू सुख आपण पारिखे नाही जेथे. साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलुगी. असा सुख सोहळा कुठं पाहायला मिळणार नाहीये. हे संत महात्मे परोपकाराचं काम करत असतात, जगाला जाग करण्याचं काम करत असतात. म्हणून आपणही या ठिकाणी येऊन आपणही मोहमायाच्या जाळामधून बाहेर येऊन या ठिकाणी बसावं. आताच महात्मा याताने बोलत होते की माया, नेमकं माया म्हणजे काय. पण बाबाजी म्हणाले वो हर एक वस्तू माया है जो दूर करे भगवान से, सेवा सत्संग सुमरन से और निरंकार की ध्यान से. की ती प्रत्येक वस्तू माया आहे जी आपल्याला भगवंतापासून दूर करते. मग ती काही असू, एखादी व्यक्ती असू, वस्तू असू, पैसा असू, धनसंपत्ती असू, काही असो, ती माया आहे. या संत जनावर 10 अधिक वेळ घेणार नाही. आणखीन सुद्धा महात्मे लावून आले, त्यांना सुद्धा या ठिकाणी सद्गुरु रूपी आशीर्वाद प्राप्त करण्याची संधी प्राप्त करायची आहे. 10 अधिक वेळ घेणार नाही. तुम्हा सर्व संत मायबापाच्या चरणी एकच अरदास प्रार्थना आहे की या सद्गुरूने जे सांगितलंय त्याचा प्रचार प्रसार करण्यामध्ये आपण जे योगदान देत आहे ते दासकडूनही होत राहो. जाता जाता या ग्रहप्रवेशाच्या निमित्ताने एक 4 ओळी दासला आठवतात की मुकुंदराज पंके नावाचे एक कवी आहेत. ते म्हणतात की घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे,
घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळवटांना जुन्या जाळले पाहिजे. रोप लावायचे या अटीवर पुन्हा, रोप लावायचे या अटीवर पुन्हा, भर उन्हाळ्यात ते पोसले पाहिजे. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे. आणि इतके लोक या ठिकाणी का आलेले आहेत, का जमलेले आहेत, हे पुढच्या वेळी आता मी सांगतो की लोक येतील धावून शब्दावरी, लोक येतील धावून शब्दावरी, वागणे आपले चांगले पाहिजे. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे. प्रेमाने बोला.